बोर होऊन राहिले का पप्पू? चल ना मस्तपैकी जाऊ कुठेतरी फिरायले. मस्तपैकी तिघे जण आपण. हावले का बोर तर होऊन राहिलं, कुठेतरी जायचं माझे मन आहे. मग कुठं चालतं? जवळपास पहा, जास्त दूर काही जाऊ नये. चिखलदऱ्याला पाहू आपण, चलता काय? किती खबर जातो चिखलदऱ्याले. मी तर बोर झालो पाहू पाहू चिखलदरा. मग असं करा पोट्टे हो, चिखलदऱ्याच्या पाशी म्हणते एक धबधबा आहे म्हणते. आपण तिथं जाऊन पाहू यावेळेस. धबधबा पाहू यावेळेस. हावले का धबधब्यावर झाले, पण चिखलदऱ्याला तर आपण किती गाव पाहिलं. आता बोर झालं चिखलदरा पाहू. तर कोणती माहिती आहे रे धबधबा, ते जाऊ मग आपण धबधब्यावर. हो मी ऐकलं आपल्या गावचे पोट्टे गेलते म्हणते चिखलदऱ्याले, की त्या जाग्यावर त्या धबधब्याच्या. आपण जाऊन यावेळेस मग त्या चिखलदऱ्याला गेल्यापेक्षा अलीकडेच आहे म्हणते तर मग चाललं जाऊ गाडीनं. हा मग असंच करू यावेळेस, आपण चिखलदऱ्याला न जाता त्या धबधब्यावर जाऊ. चला मग का कसं ठरवता प्लॅन? प्लॅन काय, 2 गाड्या घेऊ आपण. पिंकची स्कूटी काय तिची, आपण दोघं एका गाडीवर जाऊ. पेट्रोल टाकून ओके करून टाकू गाड्या. आज उद्या आपण निघू मग सकाळी 6 वाजता. आपण आलोय पाहिजे एका दिवसात वापस तिथून 5 वाजेपर्यंत. हा चालते ना, डबा गिबे घेऊन घेऊ. तुझ्या डोळ्याचा डबा मी घेतो, मग चिवडा एवढा घेतो खासाठी तिथं. चालते ना? बस मग डबा घेतो म्हणतात, आमची चिंताच गेली. ठीक आहे मग उद्या आपण सकाळी निघू. तू करा तयारी. हा चला जाऊ उद्या मग. तयारी करतो मी आता. तूही करून घेऊ पिंकची तयारी आता मस्तपैकी. आपण जाऊ, जेव्हा घेऊन घेतो. चिवड्या त्याचं जास्त वाजतं, ते तिला खाता येते मजा मस्तपैकी. बाबा, मी उद्या चालली चिखलदऱ्याला माझ्या मैत्रिणीसोबत. किती खेपा जातो का चिखलदऱ्याले? झालं आता का पाठ करतं का चिखलदरा? परीक्षा देतं का चिखलदऱ्यावर? आता खेपा कुठं झाले चिखलदरा. आता मैत्रिणी चालल्या तर मी चालली. आता ती इच्छा तिथे का नाही म्हणू का मी, आता एवढं चाललं तर कुठं जात नाही म्हटलं. आता चिखलदऱ्याला चाललं जाऊ. तुम्ही तेही जाऊ देत ना म्हणता. जातो मी काही झालं तर. कोण कोण येऊन राहिलं तुझ्यासोबत मला सांग पहिले. हा आपल्या बाल्या काकाचा पप्पू आहे, आणि संतोष काकाचा आबा आहे, आणि मग काही मैत्रीण आहे माझ्या. आपल्या एटातले 2 जण आहेत, मग शाळेतले आहेत मग काही. बरं, संतोषचा अभ्या आहे ना, मग काही चिंता नाही. समजदार पोरगा आहे जरा, असं ते समजते. बरं जाऊ ना मग मी. हा जाय, आता संतोषचा अभ्या आहे म्हटलं मला काही चिंता नाही. आणि पोचल्यावर फोन करतो मला पुरी. आरामशीर जा. काय चाललं तुम्ही? असं कर, आपली स्कूटी घेऊन जाय. बरं आपली स्कूटी घेऊन जातो. पेट्रोल आहे त्याच्यात, जाता टाकून देईन मग नाही तर. झाली मग पिंकी तयारी? चलतं निघता आता. हा नेऊ आता ना, पेट्रोल टाकलं स्कूटीत मी. आता झालं आता. डब्बे घेतले, आपल्या तिघाचे घेऊन घेतले. चिवडा घेतला का तुले? तुझ्या आईचा बनवलेला चिवडा मला नाही आवडतो बिचार. हा घेतला, जास्त वाजता घेतला चिवडा. तू तिकीट भरू, तूच खायचा होती दोघांवरचा एक तरी. होय अभ्या, इथे जर नदी दिसून राहिली, तो धबधबा दिसून राहिला दुरून, ते पाय. हो पिंकी, धबधबा दिसून राहिला, पण लय दूर दिसून राहिला तो इथून. तर आपलं जाणं होईन तिथपर्यंत. यायला उशीर झाला आपल्याला. हो तू तर लय दूर दिसून राहिला रे अभ्या. एवढ्या दूर जायला नाही का. चला पहिले आपण नाश्ता करून घेऊ, मग आपल्याला ताकद येते जरा इथं जाण्यासाठी. नाही रे पप्पूने का, जर आपण जेवलो मग तिथे गेलो ना, आपल्याला चाललं नाही. त्याच्यापेक्षा आपण तिथे जाऊ, ते पाहिल्यावर आपण जेवण करू. आता जर तो जेवला ना, तर जरा सगळं चालणं होणार. पाय ना किती रस्ते, किती गोटे आहे, खडक आहे रस्त्यानं. दिसून नाही आलं का तुम्ही? मी म्हटलं जरासं किंवा ताकद येते जरासं चालाले, म्हणून मी म्हटलं होतं. मला भूक नाही लागली की तशी. तुम्हाला वाटून राहिलं की मला भूक लागली, पण नाही तुमच्यासाठी म्हणून राहिलो का मी इथं. हो बरोबर आहे पिंके तुझं. आपण तिथे गेल्यावर जाऊ, आता चालता नाही ना आपल्याला. चला मग आता पटकन. थांब हो पिंके, एवढी कर निघू नको ना, थांब ना जरा. हे
अरे नदीत लय पाणी दिसून राहिलं रे. कसं चालतं आता त्या काठावर? जाऊन बरोबर या गोटा गोटावर पाय देत तिकडे झालं जाऊ. आता धबधब्याचं पाणी वय हे हावले का, हे वरतून नदी पडून राहिली आणि तो आपल्याला धबधबा दिसून लागली, ही नदी वाहून राहिली खालून. चला मग दे बरोबर पाय दे चल. पोचलो रे धबधब्यापर्यंत. जास्त मोठा नाही का धबधबा, मला वाटतं लय मोठा असेल. जाऊ दे ना, आता आपण चिखलदरा पाहिलं तर पण इकडे आलो. आता हे पाहून घेऊ. हो म्हणा, चला आंघोळ करता काय आपण याच्यात? मी नाही करत बाबा आंघोळ. तुम्ही दोघांचे करा असेल तर करा. खाऊन दे पप्पू, घरून आंघोळ करून ठेवायला काय तू? नाही मला आता धबधब्यावर चाललो तर काय आंघोळ करता बा, तिथं गेल्यावर आंघोळ करू म्हणून घरून खरकटाच निघालो. अरे पप्पू लेका, नावासारखा शोभतले का तू पप्पू? मी तर आंघोळ करतो याच्यात, तुम्हाला घराचं का नको करू. चल घे पाणी, घे अंगावर पाणी. हर हर गंगे, आणि चल लवकर. नजाऱ्याचं पाणी काही असं वाटते की स्वर्गात झालं बाय आपण. काय गजब दिसून राहिलं पण हे. मग हिरवं कधी आपण आलो पाहिजे असते अशा काय बरं किती हिरवं आपण गावात नाही राहतो मेरा. काय बरं किती मस्त दिसून राहिलं हिरवं. कोणत्या गावचे भाऊ तुम्ही? हो लाल शर्टावाले. राहू दे ना बे, नशेन बोलत का जाणून बोललं का त्याच्यासोबत? भाई इकडे चला आता समोर. होय अभ्या, तो पाय मोर दिसला, मोर. ते पाय मोर. आता जंगलात आल्यावर म्हटलं मोर दिसणारच नाही का आपल्याला? आपल्या वावराने दिसते ते जंगल होय एवढं मोठं, त्याच्याच घरी आलो आपण मोर दिसेनच आपल्याला. तोले का मोर तर भिवून नाही राहिलेले आपल्याला. नाही तर आपण वावरात गेल्याबरोबर आपल्या वावरातले मोर तर असे पळतात जसं त्याला खायला आलो आपण. त्याच्या घरी आलो ना आपण, त्याच्या घरी आल्यावर ते काय भेटणार आहे आपल्याला? मग काय तर, जेव्हा ते आपल्या घरी येतात वावरात तेव्हा ते आपल्याला भेटतात. आता आपण त्याच्या घरी आलो ते काय भेटणार आहे आपल्याला? चला समोर आपण. झाला ना, पाहिला ना मोर आता, चला. बापरे, आता तर रस्ता दिसूनच नाही राहिला. सरा इकडे दिसून जंगल दिसून राहिलं. पाहिलं बे बरोबर, मला तर भेव लागून राहिला आता. फारोपचं नाही जंगलात आपण. काय नाही हरपलं ते एवढा मोठा रस्ता दिसून नाही राहिला का तुम्हाला? चला त्या रस्त्याने सोबत जाऊ आपण. समोर काही ना काही दिसेल, कोण दिसला तर विचारू आपण त्याला. भेव लागून राहिला म्हणते. मला नाही भेव लागून राहिला, पोरी असून तुम्हाला भेव लागून राहिला का दोघांना? तसं नाही हो पिंके, एवढं मोठं जंगल आहे, संध्याकाळी होऊन राहिली आता. आणि असं म्हणते बा जंगलात नाही जनावर नाही येत का जंगली, त्याच्यापासून सावध नाही राहायला लागतं आपल्याला. हो पिंके, बरोबर आहे ना अभ्यासा, म्हणून तर घेऊ लागून आला मला. एखादा वाघ फागाला तर काय करशील मग? मरतं काय या हातानं? वाघ फागाला तर पप्पूला टाकून देऊ त्याच्यासमोर. घे म्हणून आम्ही दोघं चालले जाईल, टाकून देणार मी. लय हुशार दिसते तुम्हाला अभ्या, म्हणजे मला टाकून देता तुम्ही दोघं चालले आता. लय हुशार दिसून राहिले तुम्ही मला. मजाक करून आणणार अगं ती, मजाक समजत झाले का? असं नाही दिसून राहिला, मजा सुरू आली का तुमच्या दोघांले? आले का अभ्या, रस्ता पाहिजे मला. चल लवकर, मला घरी जावं लागते. येईन जंगलात नाही या पायराकडून आला रे बा. त्याही अशा जुन्या पुरातून काढातल्या. मला आता भेव लागून राहिले का अभ्या? हे भेव तर आता मध्ये लागून राहिले का होत्या? काय अचानक कसं काय पायऱ्या आल्या मला तर? एवढं पुढे जंगल होतं घंटा, डायरेक्ट पायऱ्या दिसून आल्या नाही इथं. अरे जंगल आहे ना, कसं जुना पुराणा किल्ला अशी नाही, इथं काही वाडा राजवाडा जुन्या जमान्याचा. चला ना, पायऱ्या चढून पाहू आपण काय आहेत काय नाही तिथं वर. तिथं काही नाही द्यावं लागत, वापस चला इथून. काही असलं म्हणजे तिथं काही भूत बंगला असला तिथं तर मग काय करतात? भूत बंगला राहते का रे? काही बोलणं नाही राहत. चला आपण जाऊन पाहू. तेव्हा तिथं काहीतरी झोपडा दिसून राहिला, आपण तिथे जाऊन पाहू काय आहे तर. तुला म्हटलं होतं ना, पायऱ्या चढून गेलो ना काहीतरी फायदा झाला. काहीतरी दिसून तर राहिलं त्या जंगलापेक्षा काहीतरी इथं. पाहू आता समोर गावही दिसून राहिलं जरासं. हो बरं झालं का पिंका ब्या, आपण या रस्त्यानं आलो, नाही तर तिकडे हरवलो असतो आपण. आणि रात्री चांगले जनावर सोडते नव्हते आपल्याला. रात्री होते आले का 6:30 वाजले, अर्धा घंटा तर उजेड नाही राहत. चला आता या गावात पाहू आपण, कुठेतरी कोणाच्या तरी थांबू आपण. त्याला म्हणा बा रातभर झोपायची जागा दे, एक टाइम जेवण दे. सकाळी पाहू मग आपण काय आपल्या गाडा आले का तिकडेच उभं राहिलं.
काय करतात काही नाही. आता मला काही समजून नाही राहिलं. लोकांना ठेवलंही पाहिजे का आपल्याला, म्हणतील कुठून आले आणि काय आले. आपल्या गाड्या राहिला तिकडे, हरपल्या नाही पाहिजे फक्त. चला आता समोर गावात पाहू आपण काही पैसे आपल्या पाहिजे. रातभर कोणाला पैसे देऊ कामाचे.